जो डिसिजन असेल तोच फायनल डिसिजन असेल. पंचांचा निर्णयच अखेरचा असेल. कोणी आर्ग्युमेंट करू नका आतमध्ये. हा सामना 4 षटकांचा खेळवण्यात येईल. मोहित मुकादम उनका साथ देने के लिए उतरे हैं. कन्नू और गेंदबाजी का जिम्मा संभाला है भावेश वैभव, सॉरी वैभव ने. डू और डाई का मैच है ये. इसी बीच ये गेंद तेज तर्रार गेंद थी, लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर. अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल. अतिरिक्त रनों में 1 रन इस वक्त शुमार होता हुआ. सिंगल रन. नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए वैभव फिर से एक बार. दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, लेकिन उछाल ज्यादा होने के कारण अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल. बिल्कुल तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी. 1 बाउंस का कॉल जरूर दिया है. +1. +1 यहां पर जरूर मिलेगा. नेक्स्ट बॉल. इस बार स्लॉट में गेंद थी, प्रहार किया, गेंदबाज पे अत्याचार किया, गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री के पार किया. 6 रन के लिए. दिस इज अ बिग हिट, बिग हिट, बिग हिट. देखिए, जो टीमें हार चुकी है वो सभी टीमों से रिक्वेस्ट है कि अपने अपने खिलाड़ियों को बाउंड्री पर तैनात कर दे प्लीज. सभी टीमों से रिक्वेस्ट है, ये हमारी और आपकी सबकी टूर्नामेंट है. एक और बड़ा हिट, आउट ऑफ द पार्क, षटकार. 6 रन. नेक्स्ट बॉल. एक और बड़ा हिट लगाने की कोशिश. अच्छी फील्डिंग, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात थे. 2 रन के लिए निकले हैं और 2 रन कंप्लीटली. मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में है. वैभव कैच के नीचे. ओ, काफी डिफिकल्ट कैच था. जीवनदान मिला है इस वक्त मोहित मुकादम को. स्कोर 17 रन. बिग हिट, बिग हिट. गेंद को खेल दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में. 4 रन के लिए. चलिए, प्लेयर को नहीं जाना है, प्लेयर ग्राउंड में रहे, मैच ऑन रहेगा. ओवर की समाप्ति, और पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 21 रन. नरेंद्र भारती पहली गेंद पर आक्रामक स्ट्रोक कन्वर्ट करने की कोशिश पॉइंट रीजन में. सिंगल रन, 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं. आउट ऑफ द ऑफ स्टंप. अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल. अतिरिक्त रनों में 1 रन इस वक्त जरूर जुड़ता हुआ.
मिस टाइमिंग स्ट्रोक है और ये अच्छी फील्डिंग। काफी बुलेट थ्रो और 2 रन। 2 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 26 रन स्कोर कार्ड पर। नॉडी की अगली गेंद लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर, अंपायर का इशारा आता हुआ वाइट बॉल। एक्स्ट्रा रन में ये 1 रन जरूर जुड़ता हुआ। वाइट का 1 ही रन यहां पर जुड़ेगा एक्स्ट्रा में। सिंगल रन के साथ स्कोर 27 ऑन द बोर्ड। नेक्स्ट बॉल पटकी हुई गेंद थी, पुल करने का प्रयास था, रेंज में गेंद नहीं थी। डॉट डिलीवरी जरूर देखने मिलती हुई। अच्छी लाइन और लेंथ पर गेंदबाजी इस वक्त करते हुए नॉडी नजर आ रहे हैं। गेंदें अब तक के हो चुकी हैं 3 और स्कोर है 27 रन। 27 रन ऑन द बोर्ड। यहां पर स्लीपर खिलाड़ी तैनात है। बेहतरीन कैच, विकेट का हुआ है पतंग। रात में टेबल बुक है, किसने कैच पकड़ा है? एसपीवी, क्या बात है सुजल। टेबल आज तो कंफर्म बुक है, कंफर्म बुक है टेबल। कनु का विकेट गिरा है। भावेश आए हैं न्यू बैटर। भावेश एक परफेक्ट ऑलराउंडर प्लेयर, आइकॉन खिलाड़ी। न्यू बैटर के लिए 1 डाउन भेजा गया है। क्या बात है, प्राइज मनी आती हुई मिस्टर गोलू की तरफ से। 3 बॉल में 3 6 लगातार भावेश जड़ते हैं, तो उनके लिए प्राइज मनी है 500 रुपीज। और नॉडी अगर अपनी लास्ट बॉल पर भावेश का बोल्ड विकेट निकालते हैं तो 500 रुपए। क्या बात है, लगेज जी पे। डाउन द ग्राउंड खेला है, लॉन्ग ऑन क्षेत्र में भावेश का ये स्ट्रोक। और यहां पर देखिए मौका बना है और यहां एक की जगह 2 रन। 2 रन के साथ ओवर की हुई है समाप्ति। और 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 29 रन्स स्कोर कार्ड पर। ट्वेंटी 29 रन्स 2 ओवर की समाप्ति के बाद। लवेश की पहली गेंद हुक किया है, गेंद हवा में है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। कैच हुआ है, ड्रॉप। और यहां पर 2 रन। बिग हिट, बिग हिट, बिग हिट। षटकार।
इस बार विकेट मिड विकेट जोन में 6 रन। इस 6 के साथ स्कोर ने लगाई है छलांग। स्कोर जा पहुंचा है 43 रन्स। सिंगल रन के लिए निकले हैं और 1 रन 30 कदमों के साथ पूरा किया। इस 1 रन के साथ रनों की रन संख्या में बढ़ोतरी। स्कोर 44 रन, 44 रन। नेक्स्ट बॉल, इस बार स्लॉट में गेंद थी, भेज दिया है पार्किंग लॉट में। 6 रन। व्हाट अ हिट। इस 6 के साथ पूरे 50 रनों का आंकड़ा छूती हुई है टीम। लेग स्टंप के बाहर गेंद थी, खेलना चाह रहे थे लेकिन गेंद डिक्लेयर जोन की तरफ कन्वर्ट हुई है। 1 रन मिलेगा जरूर। सिंगल रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। ओवर की हुई है समाप्ति। स्कोर है 51 रन्स। डू और डाई का मैच है। इस बार प्रहार अत्याचार, गेंद 1.5 ग्राउंड पार, 6 रन के लिए। व्हाट अ हिट। क्या बात है, 150 के फॉलोवर। विदु डांडिल किस पे? टिकटॉक पे, इंस्टा पे। ओके। एक और बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद हवा में है और ये बेहतरीन कैच। विकेट का हुआ है पतंग। अगर बात करें मोहित मुकादम की तो ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे थे। 39 रन की पारी खेलकर पवेलियन की लौटते हुए। ऋतिक आए हैं इस वक्त बल्लेबाजी की कमान पर। इसी बीच ये गेंद बड़ा हिट लगाना चाह रहे थे, प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए, गेंद शरीर से जा टकराई। 1 रन के लिए निकले हैं, सिंगल रन कंप्लीट। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 58 रनों पर। स्कोर 58 रन स्कोर कार्ड पर। नेक्स्ट बॉल, यस सर, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। नितिन पाडेल अपने टाइगर्स ग्राउंड के बाहर लेकर जाते हुए। नेक्स्ट बॉल, ओहो, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। और यहां पर देखिए कुछ कान मंत्र देने पहुंचे नॉन स्ट्राइक के बैटर। यहां पर रनआउट के रूप में विकेट का हुआ है पतंग।
नेक्स्ट बॉल ऑन द राइज स्ट्रोक को कन्वर्ट किया है, काफी तेज रफ्तार के साथ 4 रन। चार रन के साथ ओवर की हुई है समाप्ति। टारगेट रखा गया है 63 रनों का। जो भी टीम जीत हासिल करेगी वो टीम फाइनल में प्रवेश करेगी और फाइनल में खेलेगी टीम मीत 11 जो कि और बिल्कुल लास्ट मैच जो रहेगा वो 6 ओवरों का मुकाबला होगा, ये सूचना मिली है। चलिए प्लीज जूनियर बॉल कलेक्ट करना है अंपायर्स। हाँ, कल से प्रैक्टिस वापस से शुरू हो जाएगी क्योंकि अगले साल के सीजन के लिए अभी से तैयारी शुरू करनी है। भरोसा नहीं, बीच में एक आधा टूर्नामेंट फिर से एक बार हो सकता है। जुना बॉल कलेक्ट करा नरेन। 2 बॉक्स कपले, एक भी बॉल जमा नहीं आहे। त्रेसष्ट धावांचं आव्हान जागृत फायटर संघाला। बघूया पहिला षटक, संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय भावेश चौधरी। पहिला चेंडू नरेंद्र भारती याला। जागृत फायटर्स 63 रनांचं टार्गेट। पहिला चेंडू, पहिलाच बॉल, चांगला असा टोललेला आहे निकेश ठाकूर। बघूया तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढंच चांगलं फेकी आणि बॅकअप मध्ये थोडं दोन धावा डिक्लेअर आहे डिक्लेअर। धन्यवाद। 2 ना 3 धावा। गच्चाला असं क्षेत्ररक्षण किरण मोरे यांच्याकडनं। चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं निकेश ठाकूर याने। दुसरा चेंडू भावेश चौधरी, नरेंद्र भारती याला आणि ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न नरेंद्र भारती यांचा। निर्धाव असा चेंडू। 2 चेंडू 3 धावा। 2 चेंडू मध्ये 3 धावा खर्च करतोय भावेश चौधरी। 22 चेंडू 60 धावांची गरज। बघूया तिसरा चेंडू आणि चांगल्या पद्धतीने टोललेला चेंडू आर पार सीमा पार 1.5 ग्राउंड पार खणखणीत षटकार मारतोय नरेंद्र भारती। भावेश चौधरी याला तिसऱ्या चेंडूवर प्रहार करतोय। 3 चेंडू मध्ये 9 धावा खर्च करतोय भावेश चौधरी। 1 बाउन्स अशी वॉर्निंग दिली जाते पंचांकडून। चौथा चेंडू भावेश चौधरी, बघूया कमबॅक करतोय का। 3 चेंडू मध्ये 9 धावा खर्च करतोय। चौथा चेंडू घेऊन जातोय भावेश चौधरी नरेंद्र भारती याला। नरेंद्र भारती
चांगला टोलवण्याचा प्रयत्न, काव कॉर्नर मध्ये मारतोय, तेवढीच चांगली फिल्डिंग मोहित याच्याकडनं होतोय, तेवढीच चांगली फेकी स्ट्राइक एंडला आणि तेवढाच चांगला चान्स होता पण तो येतेच ठाकूर यांना घेता आला नाही. हातातून बॉल निसटला आणि ही संधी गमवायला लागली. येतेच ठाकूर याला पूर्ण टीम नाराज दिसते. हा विकेट, हा फलंदाज, हाच फलंदाज तो घातक ठरू शकतो. मोहन मास्टर मुगरपाडा या संघाला 4 चेंडू मध्ये 11 धावा खर्च करतोय भावेश चौधरी. 5वा चेंडू घेऊन जातोय नरेंद्र भारती याला आणि चांगला असा ब्लॉकलचा चेंडू आणि त्रिफळाच करतोय भावेश चौधरी. कमबॅक मॅन आहे भावेश चौधरी. भावेश चौधरी बोललं की बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग सगळं काही येतो, तसाच एक ब्रह्मास्त्र वापरला भावेश चौधरी याने आणि चांगला फलंदाज नरेंद्र भारती याला तंबू मध्ये परत पाठवतोय भावेश चौधरी. नामी काफी है. जागृत फायटर संघाला एक सुवर्ण संधी आहे. हा सामना जिंकतोय तर विद्युत तांडेल यांच्याकडनं 2000 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल जागृत फायटर संघाला. हा सामना जिंका 2000 रुपये कमवण्याची संधी. दादा धन्यवाद चहा आणल्याबद्दल. शेवट नरेंद्र भारती याची जागा सावरण्यासाठी येतोय वैभव पाटील. हा देखील मोठा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. पंच प्लीज दखलबाजी घ्या. चला शेवटचा चेंडू शिल्लक. भावेश चौधरी यांचा 5 चेंडू मध्ये 11 धावा खर्च करतोय भावेश चौधरी आणि तसाच एक चांगला फलंदाज बाद करतोय नरेंद्र भारती सारखा. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तेजस ठाकूर. अष्टपैलू खेळाडू मोगरपाडा संघाचा तेजस ठाकूर संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय आणि त्याचा सामोरे जाईल तो दुर्गेश चौधरी. हा देखील मोठा फलंदाज आहे, याने देखील टुर्नामेंट गाजवलेले आहेत. हा देखील मोठा खेळाडू आहे. बघूया कसा प्रहार करतोय तेजस ठाकूरवर, की तेजस ठाकूर प्रहार करतोय दुर्गेश चौधरीवर. चला स्पीड अप करा, टाइम खूप कमी आहे आपल्याकडे. पंच संघाचा दुसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो तेजस ठाकूर. पहिला चेंडू दुर्गेश चौधरी याला आणि चांगला ब्लॉकॉलचा चेंडू चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलेला. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न 2 धावा पूर्ण. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण कुणाल पाटील यांच्याकडनं आणि तेवढीच चांगली फेकी आणि या 2 धावेनी संघाची धावसंख्या होते ती 14 धावा. दुसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न. एक डिक्लेरेशन झोन मध्ये जातो. 1 धाव आणि 1 धावेनी संघाची धावसंख्या होते ती 15. 1 गडी बाद 15 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या ओव्हर मधले. चांगली गोलंदाजी करतो तेजस ठाकूर. एक मिनिट पंच, 1 मिनिट प्लीज. बाउंड्री वशी बाहेर या, मगशी वाद विवाद नको. मैत्री चषक आहे पण भांडणावाला टाइम नाही लागत. या सगळी जण मागे या प्लीज. कंटिन्यू. चला 5वा चेंडू तेजस ठाकूर यांचा दुर्गेश चौधरी याला मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट पिच डिलिव्हरी पण दुर्गेश चौधरी यांना काही समजली नाही आणि हा चेंडू निर्धाव असा चेंडू. 3 चेंडू 15. 3 चेंडू 15 धावा.
तांत्रिक बिघाड मुळे काहीतरी इकडे तिकडे होतंय, टेन्शन घेऊ नका, आपल्याकडे लाईव्ह आहे. चौथा चेंडू तेजस ठाकूर यांचा, दुर्गेश चौधरी यांना चांगला ऑफ साइड ऑफ स्टंप बॉल टाकलेला, दुर्गेश चौधरी यांना काही समजला नाही आणि निर्धाव असा चेंडू तेजस ठाकूर यांचा. 4 चेंडू मध्ये 3 धावा खर्च करतोय. 4 चेंडू मध्ये 3 धावा खर्च करतोय तेजस ठाकूर. 5वा चेंडू घेऊन जातो दुर्गेश चौधरी याला. दुर्गेश चौधरी यांना काय बॉलिंग समजत नाही. तेजस ठाकूर यांची फुलटॉस, लो फुलटॉस चेंडू, ब्लाइंड स्ट्रोक मारण्यात दुर्गेश चौधरी आणि हा देखील निर्धाव असा चेंडू. 5 चेंडू मध्ये 3 धावा खर्च करतोय तेजस ठाकूर. दुर्गेश चौधरी यांना काय बॉलिंग समजत नाही. चांगला व्हेरिएशन आहे तेजस ठाकूर कडे, चांगला व्हेरिएशन करतो, प्रत्येक बॉल वेगवेगळा टाकतो. लो फुलटॉस, ऑफ साइड ऑफ स्टंप, यॉर्कर पद्धतीचा हा देखील चेंडू टाकतोय. शेवटचा चेंडू या ओव्हरला दुर्गेश चौधरी मारताना मारलेला आहे, झेल आहे, झेल खाली किरण मोरे आणि 1 धाव आणि डिक्लेरेशन झोन मध्ये धावून 1 धाव आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या होते ती 16. या षटकामध्ये तेजस ठाकूर 4 धावा खर्च करतोय. चांगली गोलंदाजी करतोय तेजस ठाकूर. दोन चेंडू, 2 ओव्हर मध्ये 16 धावा खर्च करतोय मोहन मास्टर मोगरपाडा. आता 12 चेंडू 47 धावांची गरज. बघूया हाणामारी होते की नाही. सेमीफायनलचा सामना. तो मला ठेवले चहा पितं काय? हे मला आहे तो 12 चेंडू 47 धावांची गरज. चांगली हाणामारी करावी लागेल. बारा चेंडू 47 धावेची गरज. संघाचा तिसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो निलेश पाटील. वैभव पाटील त्यांना फेस करतील. चांगले फलंदाज आहे वैभव पाटील. बघूया 12 चेंडू मध्ये 47 धावा मारतात की नाही. चांगला सेमीफायनलचा सामना. 12 चेंडू 47 धावा. पहिला चेंडू निलेश पाटील, वैभव पाटील याला चांगला मारण्याचा प्रयत्न आणि उंचावून टोलावून पार आर पार सीमा पार. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकतोय वैभव पाटील. या षटकाराने संघाची धावसंख्या होते ती 22. 1 बाद 22. दुसरा चेंडू निलेश पाटील यांचा. चांगला ब्लॉकलचा चेंडू पण तेवढाच चांगला स्ट्रेट ड्राईव्ह आणि तेवढीच चांगली फिल्डिंग. चांगली फिल्डिंग करतोय तेजस ठाकूर आणि 2 धावा पूर्ण. आणि चांगली फिल्डिंग, चांगल्या फिल्डिंगचा तेजस ठाकूर यांचं. 2 धावा वाचवल्या तेजस ठाकूर याने. आता बघूया 10 चेंडू 39 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 24. 1 बाद 24. 10 चेंडू आणि 39 धावेची गरज. बघूया वैभव पाटील हा चांगला खेळाडू आहे. चांगले खेळपट्टीचा अंदाज आहे या खेळाडूला. आणि तेवढा चांगला चेंडू निलेश पाटील यांचा. निर्धाव असा चेंडू. वैभव पाटील याला काही समजला नाही. हा देखील एक्सपिरियन्स खेळाडू आहे निलेश पाटील. 40 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे निलेश पाटील यांना. तेवढाच चांगला अनुभव आपला दाखवतात निलेश पाटील. तीन चेंडू 9 चेंडू आणि 39 धावेची गरज. चौथा चेंडू घेऊन जातोय निलेश पाटील. वैभव पाटील याला असा टोलवण्याचा प्रयत्न आणि तेवढाच चांगला षटकार. चौथ्या चेंडूवर षटकार ठोकतोय वैभव पाटील. निलेश पाटील याच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलेला. नंतर 2 रन. नंतर निर्धावाचा चेंडू होता पण चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा प्रहार करतोय. 4 चेंडू मध्ये निलेश पाटील 14 धावा खर्च करतोय. 5वा चेंडू वैभव पाटील याला ब्लाइंड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. तेवढाच चांगला विकेट किपिंग करतोय भावेश चौधरी. 7 चेंडू आणि 33 धावेची गरज.
ऑन फील्ड डिसिजन फायनल डिसिजन असेल, कोणी आर्ग्युमेंट करू नका. धन्यवाद पंच. 33 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 33 धावा. शेवटचा चेंडू. संघाचा तिसरा षटक निलेश पाटील घेऊन आलेला आणि लास्ट चेंडू टाकतोय. फुलटॉस चेंडू भिडकावून दिलाय 6 धावेसाठी. 1.5 ग्राउंड पार. ऑन फील्ड डिसिजन असेल, कोणी घाई गडबडी करू नका. मैत्री चषक आहे, सर्वांना सागली समान संधी भेटेल. अंपायरने थर्ड अंपायरने डिसिजन दिलेला आहे. पण तुमचा डिसिजन काय ते पण सांगा पंच. ऑन फील्ड अंपायर तुमचा पण डिसिजन सांगा. पंच तुमचा पण डिसिजन सांगा. चेक केला जाईल, कोणी घाई गडबड करू नका. आपण आपल्या लाईव्ह आहे, या टेन्शन नका घेऊ. आपण काही कोणला सगळ्याला समान संधी आहे, काही टेन्शन घेऊ नका. घाई गडबड करू नका, कोणावर अन्याय होणार नाही याची दखल कमिटीने घेऊन लाईव्ह ठेवलेली आहे. आणि हा नो चेंडू आहे. नो चेंडू. 7 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. निलेश पाटील चूक करतोय नो गोलंदाजी करून. 21 धावा खर्च करतोय निलेशजी पाटील. करण पाटील याने चूक केली. ऑक्शन वेळेस ट्रेड करून घेतलेला आहे. बघूया त्यांचा होतोय की नाही सक्सेस. चला 7 चेंडू 26 धावा. सेमीफायनलचा सामना. 7 चेंडू 26 धावा. बघूया शेवटचा चेंडू. वैभव पाटील यांना मारण्याचा प्रयत्न, पण डिक्लेरेशन धावी आहे. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न. 3 धावा पूर्ण. अशा प्रकारे 3 धावा पूर्ण करून दुर्गेश चौधरी घसरलेला आहे. दुखापत झाली असेल तर दखल घ्या पंच. 3 धावा पूर्ण आणि या 3 धाव्याने संघाची धावसंख्या होते ती 40. 6 चेंडू मध्ये 23 धावेची गरज. 6 चेंडू 23 धावा. 6 चेंडू 23 धावा. निलेश पाटील खर्च करतोय 24 धावा. या ओव्हर मध्ये एक्सपिरियन्स काय कामी आलं नाही. चांगली गोलंदाजीचा अनुभव आहे निलेश पाटील यांना, पण या ओव्हर मध्ये 24 रन खर्च करतोय आणि संघ कुठेतरी अडचणीत आलेला आहे. मोहन मास्टर मोगरपाडा. सहा चेंडू मध्ये 23 धावेची गरज. चांगले हार्ड हिटर फलंदाज दुर्गेश चौधरी आणि वैभव पाटील, आणि चांगली फलंदाजी करतात वैभव पाटील. चांगला फलंदाजी करून मॅच मध्ये राहिलेले आहेत. बघूया शेवटचा षटक कोण घेऊन येतोय. 6 चेंडू मध्ये 23 धावेची गरज आहे. मला वाटतं मोहितला संधी दिली जाईल. बघूया संघाचं चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक. 6 चेंडू मध्ये 23 धावेची गरज आहे. 6 चेंडू 23 धावा. सेमीफायनलची मॅच आहे. 6 चेंडू मध्ये 23 रन. 6 चेंडू 23 धावा. वैभव पाटील यांना संधी आहे मॅच जिंकवण्याची आणि फायनल मध्ये जायची. बाजूला
बघूया भावेश चौधरी टीमचे आयकॉन काय कान मंत्र देतात मोहित मुकादम याला 6 चेंडू मध्ये 23 धावेची गरज आहे चांगलीच बॅट तापलेली आहे वैभव पाटील यांची बघूया 6 चेंडू मध्ये 23 होतात का चला स्पीडअप करा फायनलचा 6 ओव्हरचा सामना आपल्याला बघायचा आहे पहिलाच चेंडू मोहित मुकादम वैभव पाटील यांना चांगला टोलवलेला आहे आणि हा देखील षटकार पहिल्या चेंडूवर प्रहार करतोय वैभव पाटील मोहित याच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकतोय आणि या षटकारानं संघाची धावसंख्या होते ती 46 आणि 6 चेंडूला पहिल्या चेंडूवर षटकार ठोकतोय आता 5 चेंडू आणि 17 धावा हा सामना जिंकतायत जागृत फायटर्स तर संघाला 2000 रुपये विद्युत टांडेल यांच्याकडनं भेटेल आता 5 चेंडू मध्ये 17 धावेची गरज चांगली बॅटिंग करतो वैभव पाटील 4 षटकार ठोकतोय वैभव पाटील बघूया दुसरा चेंडू आपटण्याचा प्रयत्न हवेत आहे चेंडू खाली कोणच नाही आणि 1 धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न 2 धावा पूर्ण निकेश ठाकूर चांगली फिल्डिंग करतायत आणि तेवढा चांगला थ्रो करतायत 4 चेंडू मध्ये 15 धावेची गरज 2 मोठे फटक्यांची गरज आहे जागृत फायटर्सला फायनल मध्ये जाण्यासाठी तर 4 मध्ये 15 धावा रोखण्याची संधी आहे मोहित मुकादम कडे तर फायनल मध्ये जाण्यासाठी कोण थांबवणार नाही बघूया 4 चेंडू 15 धावा आणि चांगला मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे चेंडू खाली हर्षल पाटील आणि तेवढाच चांगला झेल पकडतोय हर्षल चांगला असा झेल पकडतोय हर्षल पाटील आणि या सामन्यात वैभव पाटील यांची खेळी समाप्त करतोय चांगला असा झेल हर्षल पाटील यांचा हा खेळाडू तुम्हाला कुठे दिसला नाही पण हा खेळाडू तुम्हाला सेमीफायनल मध्ये चांगली महत्वाची विकेट घेता वेळी दिसला तो आहे हर्षल पाटील हा खेळाडू चायना मॅन कचरा नावाने ओळखला जाणारा हर्षल पाटील सेमीफायनल मध्ये महत्वाच्या गडीचा विकेट घेता वेळी दिसतोय हर्षल पाटील कॅमेरामॅन जरा त्यांच्या चायना मॅन कडे फोकस करा 3 चेंडू 15 धावेची गरज 3 चेंडू 15 धावा वैभव पाटील यांची जागा सावरण्यासाठी येतोय लवेश चौधरी हा डिटर फलंदाज आणि हा फिनिशर आहे बघूया 3 चेंडू मध्ये 3 मोठे षटके मारतो का काय 3 चेंडू 15 धावेची गरज मोहित मुकादम चौथा चेंडू घेऊन जातोय लवेश चौधरी याला आपटण्याचा प्रयत्न तेवढाच चांगला मारण्याचा प्रयत्न कोणच नाही खाली क्षेत्रामध्ये 1-2 धावा पूर्ण तिसरीचा प्रयत्न दुर्गेश चौधरी पोहोचतोय 3 धावा पूर्ण आणि तेवढी चांगली फेकी होती पण नॉट आउट आहे 3 धावा 2 चेंडू मध्ये 12 2 चेंडू 2 मोठे फटके मारायला लागतील दुर्गेश चौधरी याला आणि 2 चेंडू 12 धावा सेमीफायनलचा सामना 2 चेंडू 12 धावा 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके बघूया मारतो की काय दुर्गेश चौधरी 2 मध्ये 2 षटकार मारावे लागतील पाणी कमिटी मेंबर कमिटी टीम मेंबर पाणी घेऊन जा पाण्याची सोय करा लाईव्ह आहे कोणी इज्जत काढू नका चांगला कमिटीने खर्च करून सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत दखल घ्या नरेंद्र भारती आकाश भोईर बसून हसू नका ग्राउंड मध्ये 4 इम्पॅक्ट प्लेयर आलेले आहेत ते बाहेर काढा ग्राउंड मध्ये 4 इम्पॅक्ट प्लेयर आलेले ते बाहेर काढा कमिटी ए प्लेयर जीत निर्गुण चला बाहेर या चला एक राऊंड झालेला आहे 2 चेंडू 12 धावा 2 चेंडू 12 धावा बघूया दुर्गेश चौधरी हा कारनामा करतोय की काय 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके मारण्याची गरज जागृत फायटर्स या संघाला मोहित मुकादम बघूया
संघाचं 5वं संघाचं 4थं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला. तर बघूया 2 चेंडू मध्ये 12 धावाची गरज मारण्याचा प्रयत्न आणि ब्लाइंड स्ट्रोक आणि इकडे जागृत फायटर्स बाहेर जाण्याच्या याच्यावर. मोहन मास्टर्स मोगलपाडा शेवटचा चेंडू शिल्लक 12 धावेची गरज. दुर्गेश